राजकीय क्षेत्रातली एक ब्रेकिंग बातमी येते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयाला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। महाविकास आघाडी सरकारमध्ये 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद न मागणं ही त्यावेळेच्या नेतृत्वाची चूक होती असं वक्तव्य त्यांनी केलंय। दोन्ही पक्षाचं संख्याबळ साधारण सारखंच होतं। पहिला हक्क शिवसेनेचा असला तरी दुसरा हक्क हा राष्ट्रवादीनं मागायला पाहिजे होता असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही सत्तेवरती आलो तर स्पष्टपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बहुतांश नेत्यांना वाटत होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, कारण त्यांचे त्यावेळेला 56 आणि आमचे 54 होते। जे काय फारसं संख्याबळामध्ये काय फरक नव्हता आणि राष्ट्रवादीच्या पुढाकारातून त्यावेळेला ते सरकार आलं होतं। ठीक आहे, पहिला क्लेम उद्धवजींना किंवा शिवसेनेत दिला गेला, स्वाभाविकपणाने संख्याबळाच्या बळावरती दिला गेला। पण चूक होती ती नाही, चूक होती असं कसं म्हणतात? 2.5 वर्षाचं न घेणं, 2.5 वर्षाचं न घेणं नक्कीच चूक होती। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर चांदवड बाजार समितीत शेतकऱ्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय। यावेळी शेतकऱ्यांच्या आनंदात आमदार राहुल आहेरे सुद्धा सहभागी झाले। केंद्र सरकारनं तेलाच्या आयातीवर 20% ड्युटी वाढवल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं म्हटलं जातं। मात्र प्रत्यक्षात शेतकरी नाराज आहेत। आयात शुल्कात 50% वाढ आणि सोयाबीनच्या भावात 8,000ची वाढ केली पाहिजे अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। शाळा सुरू होऊन तब्बल 3 महिने उलटून गेलेत, मात्र तरीही धुळे जिल्ह्यातील तब्बल 25,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत। त्यामुळे एक राज्य एक गणवेश या धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे। 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली, मात्र वादळी वाऱ्यांमुळे 1.5 महिन्यानंतरही पुरेसे मासे मिळत नसल्यामुळे रत्नागिरीतील नौका या किनाऱ्यावरच दिसतायत। त्यामुळे लाखोंचं नुकसान होत असल्यानं मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पारखेड गावामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि तुरीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय। कोल्हापूरमधील एका गणेश मंडळाला मिरवणूक काढणं चांगलंच भोवलेलं दिसतंय। अश्लील डान्स करणाऱ्या डान्स ग्रुपला कोल्हापूर पोलिसांनी दणका दिलाय। करवीर पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। केंद्र सरकारनं अनेक खाद्यपदार्थांवरील आयात निर्यात शुल्कामध्ये बदल केल्यानं शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। या निर्णयानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला। त्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे आभारही त्यांनी मानले। कोल्हापूर पोलिसांनी एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला आहे। एमडी ड्रग्स विकणारा कुख्यात गुंड मनीष नागोरीसह समीर शेखला देखील अटक करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 12 ग्रॅम एमडी ड्रग्ससह 15,51,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सर्जा राजा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून तब्बल 183 बैलजोड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या। त्यातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीला 51,000चं पारितोषिक देण्यात आलं आहे। देशातील 15 परिचारकांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यात महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या आशा बावणे यांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या सहकार्यांना आणि कुटुंबियांना दिलंय। पुण्याच्या उरुळी कांचन परिसरामध्ये इनामदार वस्तीजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। बापू शितोळे या व्यक्तीनं 3 ते 4 जणांवर गोळीबार केल्याची माहिती समोर येते आहे। जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला असून आरोपी दशरथ शितोळेला पोलिसांनी अटक केली आहे।